Hello students, today we will see diazotization reaction or orange dye test. In a previous video lecture, we have seen few chemical reactions, laboratory test for amines. After that, Hoffman exhaustive alkylation reaction, त्याच्यामध्ये Hoffman exhaustive methylation. After that, Hoffman elimination reaction वगैरे बघितलं ते तुम्हाला लक्षात आलं. आता हॉफमन एलिमिनेशन रिएक्शन मध्ये एक पॉइंट होता, मी सांगतो लक्षात घ्या की त्या 2-3 जे अल्काइल ग्रुप आहेत अटॅच आहेत नायट्रोजनला, त्यापैकी अल्किन कुठला फॉर्म होईल? कारण मी इथिन तयार केला होता, एक होता प्रोपाइल ग्रुप अटॅच होता आणि 3 इथाइल ग्रुप अटॅच होते. तर त्यामध्ये विच अल्काइल ग्रुप इज कन्वर्टेड इनटू अल्किन? कारण OH तर N ला अटॅच आहे, हॉफमन एलिमिनेशन आठवा. तर लिस्ट सबस्टिट्युटेड अल्किन इज फॉर्म, म्हणजे छोटा ग्रुप काय होतो, अल्किन तयार होतो त्यामध्ये असलेला. ओके, लिस्ट सबस्टिट्युटेड अल्किन इज फॉर्म. ओके, कॉन्ट्रास्ट टू सेटझिफ रूल और अपोजिट टू सेटझिफ रूल. सेटझिफ रूल मध्ये काय होतं, मोर सबस्टिट्युटेड अल्किन इज फॉर्म. ओके, अल्कोहोलिक KOH ची रिएक्शन होताना आपण सेटझिफ रूल बघितला आहे, रिएक्शन ऑफ अल्कोहोलिक KOH विथ अल्काइल हॅलाइड्स. ओके, ठीक आहे. आता या रिएक्शन कडे बघा. डायझोटायझेशन रिएक्शन और ऑरेंज डाय टेस्ट. डायझोटायझेशन रिएक्शन का नाव पडलं, कारण डायझोनियम सॉल्ट फॉर्म होतो याच्यामध्ये. कशापासून फॉर्म होतोय? प्रायमरी अमाइन्स पासून. ओके, सी प्रायमरी अमाइन्स पासून डायझोनियम सॉल्ट फॉर्म होतोय, बट अलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स converted into diazonium salt when reacts with HNO2 nitrous acid in presence of NaNO2 and HCl, or that NaNO2 and HCl converted into HNO2 at very low temperature 0 to 5 degrees Celsius. Diazonium salt is formed, but aliphatic diazonium salt is not stable. Aliphatic diazonium salt का स्टेबल असत नाही किंवा तो लगेच ब्रेक होतो, बट अरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट इज स्टेबल. ओके, त्यामुळे इथं अरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट फॉर्म करतात. डायझोटायझेशन रिएक्शन और ऑरेंज डाय टेस्ट, त्यालाच आपण ऑरेंज डाय टेस्ट बोलतो. तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये परवार नंतर केमिस्ट्री शिकत गेलात तर ही टेस्ट भेटेल, ऑरेंज डाय टेस्ट. दिस टेस्ट इज फॉर डिटेक्शन ऑफ अ प्रायमरी अमाइन ग्रुप और अरोमॅटिक प्रायमरी अमाइन ग्रुप. अरोमॅटिक प्रायमरी अमाइन ग्रुप. ओके, ऑरेंज डाय टेस्ट कशासाठी केली जाते? डिटेक्शन ऑफ अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. अलिफॅटिक पण नाही, म्हणजे RNH2 नाहीये. डिटेक्शन ऑफ अरोमॅटिक प्रायमरी अमाइन ग्रुप, बेंझीन रिंगला अमाइन, एनिलीन, एनिलीन साठी टेस्ट केली जाते ऑरेंज डाय टेस्ट. ऑरेंज डाय टेस्ट आहे काय? फर्स्ट, दॅट अमाइन ट्रीटेड विथ NaNO2 and HCl at low temperature. Okay, that will be converted into diazonium salt, and that diazonium salt is poured into the beta naphthalene NaOH. काय करतात ऑरेंज डाय टेस्ट मध्ये बघा, तो जो सबस्टन्स आहे, जर तुम्हाला अरोमॅटिक प्रायमरी अमाइन त्यामध्ये ग्रुप आहे किंवा नाही चेक करायचा असेल तर तो सबस्टन्स काय करतात, पहिल्यांदा NaNO2 आणि HCl सोबत लो टेम्परेचरला ट्रीट करतात. कॉन्सन्ट्रेट HCl आणि NaNO2 ओके सोबत लो टेम्परेचरला ट्रीट करतात. मग थोडा वेळ झाल्यानंतर ते डायझोनियम सॉल्ट फॉर्म होईल, अँड दॅट substance is poured in beta naphthol in aqueous NaOH. beta naphthol in aqueous NaOH एक असतो, त्याच्यामध्ये ते पोर करतात. जर ऑरेंज डाय ऑप्टेन झाला तर त्यामध्ये प्रायमरी अरोमॅटिक ग्रुप आहे, नसेल तर नाही. आता डायझोटायझेशन रिएक्शन काय आहे आपण बघूयात. डायझोटायझेशन रिएक्शन when primary amines, only primary amines form a diazonium salt. Primary amines react with nitrous acid HNO2, त्याला काय बोलतो आपण, नायट्रस ऍसिड. ओके, त्याच नायट्रस ऍसिड इज ऑब्टेन्ड. नायट्रस ऍसिड कुणापासून तयार होतं? NaNO2 अँड कॉन्सन्ट्रेट HCl. ही रिएक्शन किती टेम्परेचरला होते? 0 to 5 डिग्री सेल्सिअस. बरोबर. त्याच्यापासून काय फॉर्म होतो? डायझोनियम सॉल्ट N2+Cl-. त्याला तुम्ही सेपरेट लिहिला तरी चालतं. ओके, ह्याचं नाव काय आहे? डायझोनियम सॉल्ट. ओके, आता बोलतात डायझोनियम सॉल्ट, अँड धिस रिएक्शन इज कॉल्ड एज डायझोटायझेशन रिएक्शन. या रिएक्शनला काय बोलतात? डायझोटायझेशन रिएक्शन. ओके, तर
ही रिॲक्शन आहे. दिस प्रायमरी अमाइन्स रिॲक्ट्स विथ HNO2. हा नायट्रोजन इथं अटॅच होतो आणि हे इथले 2 हायड्रोजन, इथला 1 हायड्रोजन 3 आणि HCl सोबतचा 1 हायड्रोजन 4, 4 हायड्रोजन अँड 2 ऑक्सिजन काय फॉर्म करतील, 2H2 फॉर्म करतील आणि हा Cl काय होतो तिथं अटॅच होतो. त्याचं डायझोनियम सॉल्टचं स्ट्रक्चर N ट्रिपल बॉन्ड N+Cl-. ओके आहे. हा ट्रिपल बॉन्ड इकडे प्लस चार्ज, कधी इकडे प्लस चार्ज हे होतं. ओके, डायझोनियम सॉल्ट यालाच बोलतात ऑरेंज डाय टेस्ट. ओके, यालाच काय बोलतात, ऑरेंज डाय टेस्ट. अँड दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज डायझोटायझेशन रिॲक्शन. या रिॲक्शनला काय बोलतात, डायझोटायझेशन रिॲक्शन. फॉर्मेशन ऑफ डायझोनियम सॉल्ट फ्रॉम प्रायमरी अमाइन्स, डायझोटायझेशन. But orange dye test is used only for a detection of aromatic primary amine. Aliphatic primary amine साठी नाही, aromatic primary amine. ती टेस्ट कशी केली जाते मी सांगितले तुम्हाला. एका टेस्ट ट्यूब मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये प्रायमरी अमायनो ग्रुप आहे की नाही डिटेक्ट करण्यासाठी ही ऑरेंज डाय टेस्ट वापरली जाते. कोणता प्रायमरी अमायनो ग्रुप आहे की नाही, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. फॉर एक्झाम्पल एनिलीन साठीच ती टेस्ट वापरली जाते असं लक्षात घ्या. तो सबस्टन्स घेतात ज्याच्यामध्ये अरोमॅटिक प्रायमरी अमाइन ग्रुप आहे की नाही हे डिटेक्ट करायचं, तो सबस्टन्स घेतात. त्याच्यामध्ये NaNO2 आणि कॉन्सन्ट्रेट HCl थोडं टाकलं जातं आणि तो लो टेम्परेचरला ठेवल्यानंतर काय होतं, डायझोनियम सॉल्ट तयार होतो थोड्या वेळात. मग थोड्या वेळानं तो जो डायझोनियम सॉल्ट तयार झालाय दुसऱ्या एका टेस्ट ट्यूब मध्ये काय घेतात, बीटा नॅफ्थॅलिन NaOH. ओके, त्यामध्ये हा डायझोनियम सॉल्ट टाकला जातो. जर त्या ठिकाणी ऑरेंज डाय फॉर्म झाला तर अरोमॅटिक अमायनो ग्रुप प्रेझेंट असेल, नाही झाला अरोमॅटिक अमायनो ग्रुप असेल. ओके, तर ही आहे डायझोटायझेशन रिॲक्शन और ऑरेंज डाय टेस्ट. याच्या पुढे पण तुम्हाला रिॲक्शन ऑफ अमाइन्स विथ HNO2 नायट्रस असेल आहे, तिथे पण अशीच रिॲक्शन आहे. ओनली प्रायमरी अमाइन्स फॉर्म अ डायझोनियम सॉल्ट. पण अलिफॅटिक डायझोनियम सॉल्ट इज नॉट अ स्टेबल. अरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट इज स्टेबल बिकॉज दिस चार्ज इन्व्हॉल्ड इन रेझोनन्स. ओके, रेझोनन्स स्ट्रक्चर कॉन्ज्युगेशन मध्ये वगैरे आहे, त्यामुळे डायझोनियम सॉल्ट, अरोमॅटिक डायझोनियम सॉल्ट इज स्टेबल. ओके, ही एक रिॲक्शन झाली. त्यानंतर दुसरी रिॲक्शन आहे नेक्स्ट रिॲक्शन, असैलेशन ऑफ अमाइन्स. असैलेशन मीन्स acetyl group reacts with amine. acetyl CH3CO अटॅच करायचे त्याला. असैलेशन ऑफ अमाइन्स हा असाइल ग्रुप आहे, बरोबर आहे, असाइल ग्रुप लक्षात ठेवा. that attached to amines, बरोबर. only primary and secondary amines reacts with acetyl chloride or acetic anhydride and form amides. Okay, फक्त only primary and secondary groups undergoes this reaction. Tertiary amines do not react with acetyl chloride or acetic anhydride because in a tertiary amine there is no active hydrogen atom or hydrogen atom attached to nitrogen. Okay, nitrogen ला hydrogen atom attached राहत नाही, म्हणून tertiary amine do not undergo acylation reaction. Only primary and secondary amine undergo acylation reaction. मग आता आपण बघूया प्रायमरी अमाइन्सच्या अगोदर मी काय करतो, जनरल रिएक्शन घेतो. RNH2 रिएक्ट विथ CH3COCl. या ठिकाणी तुम्ही यू कॅन यूज असेटिक अनहायड्राइड ऑल्सो, असेटिल क्लोराइड और असेटिक अनहायड्राइड कोणताही यूज करू शकता, तो पण यूज करू शकता. इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन, इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन काय फॉर्म होतं स्टार्टिंगला, दिस अटॅक ऑन दिस NH2 ग्रुप और नायट्रोजन. हा काय असेल, डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. दिस कार्बोनिल कार्बन अटॅक ऑन नायट्रोजन. ओके, पहिल्यांदा एक इंटरमिडिएट फॉर्म करून मग मी लिहितोय. ओके, तर RNH हियर कार्बोनिल ग्रुप अटॅच टू हियर, इथं लोन पेअर असेल, इथं CO मायनस. ओके, Cl CH3. दिस इज अनस्टेबल इंटरमिडिएट. हा प्रत्येक वेळेस लिहायची काही गरज नाहीये. अँड दिस H गिव्स इलेक्ट्रॉन पेअर टू दिस. इथं काय येईल, मायनस चार्ज येईल. हा Cl इथून काय होईल, इथं प्लस चार्ज येईल. इथं काय फॉर्म करेल,
आणि हा Cl सोबत गेल्यानंतर इथे हा काय करेल, डबल बॉन्ड फॉर्म करेल. ओके. अँड HCl इज रिमूव्ड. काय रिमूव्ह होतो, HCl रिमूव्ह होतो आणि आता इथं O काय करतो, डबल बॉन्ड फॉर्म करतो. RNH C double bond OCH3. Here acetamide is formed. Acetamide is formed. Amide is formed from the amines. Which amines? Primary or secondary amines only. Amide is formed from the amines. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, amides are less basic than amines. Amines are stronger base than amide. CONH2 or CONH2. This primary amine react with acetyl chloride. आता हे लाईन येला तरी डायरेक्टली तुम्ही इथला Cl इथला एक H काढून टाका, हा CO याला अटॅच करा, COCH3 लिहा, चालतं. फक्त एक समजण्यासाठी मी ते इंटरमिडिएट तुम्हाला हे केलाय. पहिल्यांदा काय होईल, फर्स्ट कार्बोनिल कार्बन अटॅक ऑन दिस नायट्रोजन आणि हा H वरती राहतो, हा H खाली राहतो आणि इथला O मायनस होईल आणि O मायनस झाल्यानंतर पुन्हा H आणि Cl दोन कंबाईन होऊन निघून जातील आणि O मायनसचा पुन्हा डबल बॉन्ड C डबल बॉन्ड तयार होईल. ओके, अमाइड ग्रुप तयार होईल. हा इंटरमिडिएट तुम्हाला हे कसं झालं हे दाखवण्यासाठी मी लिहिलं आहे. डायरेक्टली तुम्ही नेक्स्ट टाइम हे लिहिलं तरी चालेल. ओके. असायलेशन ऑफ अमाइन्स, रिएक्शन ऑफ acetyl chloride or acetic anhydride with amines and form amides. लक्षात आलं, acetamide म्हणू शकतो. ही रिएक्शन कोणती आहे, असायलेशन. ओके. पुन्हा कधी कसंही क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. एखादी कुठला तर प्रायमरी अमाइन्स किंवा सेकंडरी अमाइन देतील, त्याच्यावरती CH3 Cl देतील आणि पुढं तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितले किंवा प्रेडिक्ट द प्रोडक्ट म्हणून सांगतील, तर तुम्हाला हा प्रोडक्ट पुढे घेता आला पाहिजे. बेस पिरिडीन, आता ह्याचा यूज काय बघा, इथं गायब काय झाला, इथं HCl बाय प्रोडक्ट तयार झालाय. हा कसा आहे, ऍसिडिक. पिरिडीन कसा आहे, बेसिक. मग ते न्यूट्रल करण्यासाठी इथं पिरिडीन बेस इज युज्ड इन द रिएक्शन. पिरिडीन आहे ते पण. आता ह्याच्यानंतर याचं एक प्रायमरी अमाइनचं एक एक्झाम्पल घेतो मी. CH3 CH2 NH2 प्रायमरी अमाइन आहे. यस, नाव काय याचं, इथेना अमाइन. रिएक्ट्स विथ acetyl chloride CH3 C double bond OCl in presence of pyridine. द्या बरं प्रोडक्ट, लवकर लिहा, व्हिडिओ पॉज करून लिहा. आला, गुड, जातो लगेच. आता इथे इंटरमिडिएट प्रत्येक वेळेस लिहित बसू नका, काही गरज नाही. इथला Cl इथला H, HCl निघून गेला. ओके, काय झाला, हा CO इथं अटॅच झाला. CH3 CH2 NH C double bond OCH3. Okay, amide is formed from amine. ओके, आला लक्षात. तर ही आहे असायलेशन ऑफ अमाइन्स रिएक्शन. याचं नाव काय येईल बघा. आता हा अमाइड आहे. आता हा CH3CONH हा पॅरेंट ग्रुप आहे, हा N अल्काइल ग्रुप आहे. इथं मोठा छोटा काही राहू द्या, अमाइड मध्ये जो CO ला अटॅच आहे तो पॅरेंट ग्रुप असतो आणि इकडे काय असतो, N अल्काइल ग्रुप. याचं नाव काय येईल, N इथाइल मिथेना अमाइड. N इथाइल मिथेना अमाइड. ओके, इंटरमिडिएट वाटलेली नाही तर N इथाइल मिथेना अमाइड. ओके, नेक्स्ट असंच कुठलंही आलं तर तुम्हाला करता यायला पाहिजे. कुठला आहे, प्रायमरी अमाइन्स रिएक्ट्स विथ. आता अराइल प्रायमरी अमाइन्स राहू द्या. अराइल प्रायमरी अमाइन्स ऍनिलीन घेतो मी. दिस ऍनिलीन रिएक्ट्स विथ ऍसिटिक अनहायड्राइड घेऊयात, थोडं चेंज. CH3COO C डबल बॉन्ड O CH3 दोन्हीही असायलेशन साठी असतात आहे तिथं. ओके, ऍसिटिल क्लोराइड घ्या, ऍसिटिक अनहायड्राइड घ्या, नो डाऊट. इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन कोणतंही चालतं. ओके, इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन what happen, this acetyl group attached to here and H attached to this. Okay, yeah, इथून बॉन्ड ब्रेक होईल. this acetyl group attached to this nitrogen and H goes with this, forms NH C double bond O CH3 plus
CH3COOH इज बाय प्रोडक्ट. इथं पण ऍसिड बाय प्रोडक्ट आहे आणि दॅट न्यूट्रलायझेस विथ दिस पिरिडीन. ओके. इथं अराइल अमाइन घेतल्यानंतर ऍसिटिक अनहायड्राइड घ्यावा असं काही नाही. अलिफॅटिक अमाइन सोबत ऍसिटिक अनहायड्राइड घेऊ शकता किंवा अराइल अमाइन सोबत पण तुम्ही ऍसिटिल क्लोराइड घेऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी काय करायचंय, हायड्रोजन रिप्लेसेस बाय ऍसिटिल ग्रुप. ही कोणत्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. ओके. एक सेकंडरी अमाइन्सचं एक्झाम्पल घेतोय मी. CH3 CH2 NH CH3 reacts with acetyl chloride CH3COCl. इथं काय आहे, कॅटलिस्ट पिरिडीन. ओके. काय होईल, दिस H active hydrogen atom which is attached to nitrogen replaces by acetyl group CH3CO आणि हा H कोणासोबत जातो, Cl सोबत जातो. इथं काय होईल मग तयार, CH3N हा CH2 CH3 जशाच तसा इकडे अगोदर CH3 CH2 इकडे CH3 याचा आहे तसा मी काय चेंज करतो बघा, दिस C डबल बॉन्ड OCH3 प्लस Cl. लक्षात, अमाइड इज फॉर्म फ्रॉम सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन त्यावेळेला आहे असायलेशन ऑफ अमाइन्स. आता लक्षात. तर त्याचं नाव काय, इथाइल मिथाइल अमाइन कॉमन नेम म्हणू शकतो आपण. आणि IUPAC नेम काय, एन मिथाइल इथेना अमाइन. त्याचं नाव काय, एन मिथाइल इथेना अमाइड. एन इथाइल, कारण इथाइल अगोदर आहे अल्फाबेटिकली. एन मिथाइल अमाइड किती कार्बनचा आहे, 1 2. इथेना अमाइड असायलेशन ऑफ अमाइन्स आहे. ओके. करा, काय अवघड नाही. ओके. दिस इज न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट रिएक्शन कार्बिल अमाइन टेस्ट. महत्वाची रिएक्शन आहे, टेस्ट आहे. This carbyl amine test is used only for detection of primary amines. That may be aliphatic or that may be aromatic. बघा, प्रायमरी अमाइन डिटेक्ट करण्यासाठी कार्बिल अमाइन टेस्ट यूज केली जाते, सेकंडरी आणि टर्शियरी नाही. समजा तुम्हाला कळलं की हा कंपाऊंड अमाइन आहे, मग तो प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शियरी आहे, कसं डिस्टिंग्विश करणार, तर तुम्हाला कार्बिल अमाइन टेस्ट करावी लागेल. कार्बिल अमाइन टेस्ट केलं की तुम्हाला कळतं. When that compound reacted with chloroform and KOH, strong base KOH, if offensive smell, एकदम असा बॅड स्मेल जर आला आयसोसायनाइडचा, तर म्हणायचं की तो प्रायमरी अमाइन आहे. जर नाही आला तर बोलायचं की तो काय प्रायमरी अमाइन नाही. त्याला बोलतो आपण कार्बिल अमाइन टेस्ट. बरोबर आहे. कशासाठी टेस्ट केली जाते, ओनली फॉर डिटेक्शन ऑफ अ प्रायमरी अमाइन ग्रुप. हा प्रायमरी अमाइन ग्रुप दॅट मे बी अलिफॅटिक और अरोमॅटिक. इथं काही हे नाही. ऑरेंज डाय टेस्ट कशासाठी होती, अरोमॅटिक प्रायमरी अमाइन ग्रुप साठी होती. And carbyl amine test is only for detection of primary amine group that may be aryl or methyl. आहे काय, RNH2 amines react with chloroform CHCl3 plus KOH 3KOH. ओके. हिट केलं काय होतं कन्वर्ट, that is converted into isocyanide. Primary amines is converted into isocyanide, RNC. Cyanide म्हणजे CN, NC म्हणजे isocyanide. प्लस काय तयार होतं दुसरं 3KCl. राहिलं का 3K 3Cl सोबत हा कार्बन इथं अटॅच झाला. ओके. राहिले किती, 3 हायड्रोजन आणि 3 OH. काय तयार होतील, 3H2O. दिस इज युअर कार्बिल अमाइन टेस्ट. काय आहे, कार्बिल अमाइन टेस्ट. ओके. दिस आयसोसायनाइड हॅव अ व्हेरी बॅड स्मेल और फाउल स्मेल. कसा स्मेल आहे, फाउल स्मेल. ओके. फाउल स्मेल जर आला तर तो जो
अमाइन आहे तो प्रायमरी अमाइन आहे. इफ फाउल स्मेल इज नॉट ऑब्टेन then that amine may be secondary or tertiary. Okay, this is a कार्बिलामाइन टेस्ट. याचं मेकॅनिझम पण पाहणार होतो. ओके, लक्षात कार्बिल अमाइन टेस्ट मध्ये काय, अमाइन्स रिएक्टेड विथ क्लोरोफॉर्म अँड स्ट्रॉंग बेस KOH इट गिव्ह आयसोसायनाइड. काय देतं, आयसोसायनाइड देतो. तर त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊयात. त्याचा एक प्रायमरी अमाइन्स घेतो मी. CH3 CH2 NH2 इज दिस प्रायमरी अमाइन. यस, याच्यासोबत कार्बिल अमाइन रिएक्शन, याचं नाव काय, इथेनॉमाइन. रिएक्ट्स विथ क्लोरोफॉर्म CHCl3, काय आहे याचं नाव, क्लोरोफॉर्म प्लस 3KOH स्ट्रॉंग बेस, पोटॅशियम हायड्रॉक्साइड. काय फॉर्म होतं, इथाइल आयसोसायनाइड CH3 CH2NC इथाइल आयसोसायनाइड प्लस 3KCl, हे 3K3Cl सोबत कंबाईन झाले. हा कार्बन तर इथं अटॅच झाला, राहिले किती 3 हायड्रोजन, इथले 2 आणि इथला एक 3 OH सोबत कंबाईन होतील. काय फॉर्म होईल 3H2 and this form the ethyl isocyanide. जर इथे ॲनिलीन घेतला तर दॅट ऑल्सो शोज द कार्बिल अमाइन टेस्ट. तो पण कार्बिल अमाइन टेस्ट शो करतो. ओके, यावेळी आहे कार्बिल अमाइन टेस्ट. त्याचं मेकॅनिझम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्याच्या अगोदर एक छोटंसं तुम्हाला होमवर्क तुम्ही देणार. होमवर्क सर्वांनी करा आणि मला शेअर पण करा. Is for homework. Methenamine reacts with benzoyl chloride in presence of pyridine. Same acylation reaction आहे. इथं acetyl group ऍड नाही करायचं तर CO बेन्झीन, pH म्हणजे फिनाइल रिंग और बेन्झीन रिंग. ओके, तो अटॅच होईल, इथं ClH ला रिप्लेस करेल. हा रिप्लेस करेल ग्रुप आणि HCl सोबत जाईल. ओके, त्याला लिहायचं बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये